काय झालं? काय हवंय नक्की? कोणता व्हिडिओ शोधतेस? अरे गव्हर्नमेंट स्कीम्स मराठी म्हणून या पोस्ट ऑफिसच्या सगळ्या स्कीमवरती व्हिडिओ बनवलेत आणि मी ते पाहिलेत, पण मला या पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम काही कळालेली नाही आहे. परवा भाऊ म्हणत होता की सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं आहे, तर तेच बघत होते. म्हणजे बघ, ही पोस्ट ऑफिसची जी सेव्हिंग स्कीम आहे तिचा इंटरेस्ट आहे 4%, पण बँकेत आपल्याला यापेक्षाही जास्त मिळतो. मग ही स्कीम एवढा कमी इंटरेस्ट कसा काय देते? शिवाय ही स्कीम ऑनलाईन पण नाहीये. मी ह्या स्कीमचा फायदा काय? हा प्रश्न तर बरोबर आहे, पण इतक्या कमी इंटरेस्टमध्ये कोण कशाला गुंतवणूक करेल? पण गुंतवणुकीसोबत सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे ना. म्हणजे नाही कळालं. चल मी तुला समजावून सांगतो. कोणतीही गुंतवणूक करणं जितकं महत्त्वाचं असतं, त्याहीपेक्षा जास्त ती गुंतवणूक सुरक्षित कशी करता येईल हे महत्त्वाचं असतं. हे समजून घेऊच त्याआधी पाहूया ही स्कीम आहे काय. ही अगदी बँकेसारखीच बचत योजना आहे. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI प्रत्येक डिपॉझिटवर इन्व्हेस्टरला 5 लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी देते. SBI बँकचे सेव्हिंग खात्याचा इंटरेस्ट रेट ही 2.50% आहे. आणि या उलट पोस्ट ऑफिस योजनेत तुमचे पैसे सुरक्षित आहेतच, ज्याचा इंटरेस्ट रेट 4% आहे. याची गॅरंटी सरकार देते, म्हणजे तुमचे पैसे अगदी 100% सुरक्षित. कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो. फक्त अगदी 500 रुपये मिनिमम डिपॉझिट भरून तुम्ही खाते उघडू शकता. अगदी सिंगल, जॉईंट किंवा मायनर अकाउंट तुमच्या गरजेनुसार प्रकार निवडता येतो. आता तुम्हाला आयडिया आली असेल की ही स्कीम काय आहे. आता या स्कीमचे फायदे काय आहेत ते पाहूयात. लक्षात घ्या, ही योजना भारतीय नागरिकांसाठी आहे. कोणीही सिंगल अकाउंट उघडू शकतो, जॉईंट अकाउंट उघडता येतं. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा मायनर स्वतः अकाउंट उघडू शकतो आणि लहान मुलांसाठी पालक त्यांच्या वतीने खाते चालवू शकतात. आता जाणून घेऊया कागदपत्रे काय लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ॲड्रेस प्रूफ म्हणून लाईट बिल, पासपोर्ट साईजचे 2 फोटो. जर मायनरसाठी खाते उघडायचे असेल तर जन्म दाखला महत्त्वाचा आहे. नॉमिनीसाठीही हेच कागदपत्रे लागतील. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट म्हणजे SB फॉर्म कसा भरता येणार आहे? तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन सुविधा अद्याप नाही आहे. माहिती व्यवस्थित भरून मगाशी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे. प्रोसिजर तर कळली, आता पाहूयात नियम काय आहेत. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट म्हणजे SB स्कीमच्या काही महत्त्वाच्या अटी आणि नियम. खाते सुरू करताना किमान 500 रुपये जमा करणं आवश्यक आहे. त्यानंतर कुठल्याही वेळी 10 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करता येते. खात्यात मॅक्झिमम डिपॉझिटची मर्यादा नाही, मात्र मिनिमम बॅलन्स 500 रुपये कायम ठेवावा लागतो. वर्षाच्या शेवटी बॅलन्स 500 रुपयापेक्षा कमी असेल तर 50 रुपये मेंटेनन्स फी वजा केली जाते आणि बॅलन्स 0 झाला तर अकाउंट बंद होतं. खातं सुरू करण्यासाठी किमान 500 रुपये लागतात आणि नंतर तुम्ही हवे तितके पैसे जमा करू शकता. कोणतीही लिमिट नाही. पण लक्षात ठेवा, जर कधी तुम्ही पैसे काढले आणि अकाउंट मध्ये बॅलन्स 500 रुपयांपेक्षा कमी राहिला तर अकाउंट आउट ऑफ ऑर्डर ठरेल. जर आर्थिक वर्ष संपताना तुमच्या खात्यात 500 रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्या अकाउंट मधून 50 रुपये मेंटेनन्स फी म्हणून डिडक्ट करतं आणि जर बॅलन्स 0 झाला तर अकाउंट आपोआप क्लोज होतं. अकाउंट उघडताना तुम्ही जास्तीत जास्त 4 लोकांना नॉमिनी म्हणून नाव देऊ शकता. म्हणजे अकाउंट होल्डरचं काही झालं तर नॉमिनीला तो पैसा मिळतो. वर तुम्ही आधीच ठरवू शकता की कोणाला किती टक्के द्यायचे आहेत. इंटरेस्ट कॅल्क्युलेशनचा एक छोटासा पण महत्त्वाचा रूल आहे. व्याज फक्त त्या महिन्याच्या 10 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंतच्या मिनिमम बॅलन्सवर मिळतो. जर त्या काळात बॅलन्स 500 रुपयापेक्षा कमी झाला तर त्या महिन्याचं व्याज मिळणार नाही. व्याज वर्षाच्या शेवटी 31 मार्चला खात्यात जमा होतं आणि अकाउंट बंद करताना व्याज मागील महिन्यांपर्यंत दिलं जातं. सेक्शन 80 TTA अंतर्गत या अकाउंटवर मिळणारं 10,000 रुपयेपर्यंतचे व्याज टॅक्स फ्री असतं. म्हणजे सेफ सेव्हिंग सोबत थोडा टॅक्स फायदाही मिळतो. जर सलग 3 वर्ष अकाउंटमध्ये ना डिपॉझिट ना विड्रॉल झाला तर अकाउंट सायलेंट होतं. पण फक्त KYC अपडेट आणि पासबुक घेऊन पोस्ट ऑफिसला गेलात की अकाउंट फ्रीमध्ये पुन्हा चालू करता येतं. सध्या ऑक्टोबर 2025 या खात्यावर 4% वार्षिक इंटरेस्ट आहे. हा दर फायनान्स मिनिस्ट्री वेळोवेळी अपडेट करते. तर बघा मित्रांनो, इंटरेस्ट कमी असला तरी सुरक्षा मात्र जास्त आहे. म्हणूनच ही योजना त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ज्यांना रिटर्न भलेही कमी चालेल पण पैसे सेफ हवेत. तुमचं पोस्ट ऑफिस अकाउंट आहे का? तुम्ही कोणत्या पोस्ट ऑफिस स्कीम मध्ये पैसे गुंतवता? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या सोमवारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.